तुमच्या ट्रेन मध्ये भूत कसे आले रे बा. आणि हे लोक तर ट्रेन मधून पडता पडता असलं ना दादा. आणि यानं तर विशेष गंभीर केला. काय केला सांगतो तोपर्यंत तुमच्या वाल डायरेक्ट फॉलो द्या ना करून. काय म्हणता बोट्टे हो जय शिवराय. चाललो होतो मॅचेस साठी पंजाब. मॅचेसला गेलो आणि मंदिरात गेलो नाही असं होऊ शकते काय. पहिले गेलो हनुमानजीच्या मंदिरात. मग डायरेक्ट 320 स्पीड न तुमचा भाऊ पोहोचला बैतूल. आपली ट्रेन होती ना हो 12 वाजताची. आणि आपले आतंकवादी आले ना दादा तिथं. मग एवढी खतरनाक गर्दी झाली ना दादा इथं काय सांगू तुम्हाला. पडता पडता वाचले ना. आणि आपली बी ट्रेन आली होती ना मग लगेच खतरनाक मध्ये अंदर गेलो आणि विषय गंभीर करून टाकला ना. आपली सीट गीट पकडून पूर्ण आतंकवादी सोबत असली मजा होईल नाही असं होऊ शकते का. पूर्ण गँग आलती ना. ह्या गळीत म्हणे मी चालू करतो म्हणजे आता ब्लॉगिंग तुझ्या भाऊ. आता बेकार काम होते रे बाबा. ट्रेन एवढी धांदल गेली तुम्हाला काय सांगू. सांगतो तुम्हाला काय विषय झाला. तर आपला शिवाभाऊ एवढा खतरनाक आहे ना. पूर्ण ट्रेन मध्ये संत्र विकलं ना त्यानं. नादनी करत ना दादा मोठेचा. त्यामुळे त्याला काय झालं तर बॉम्ब बोंबलून आलं ना इकडचे तिकडे. कोणी काय तर कोणी काय. आणि ह्या घरानं तर पूर्ण खतरनाक काम करून टाकलं ना बाबा. गंभीर विषय झाला ना. डायरेक्ट टीसी ना कंप्लेंट केली ना आमची. ऐकेच नाही ना दादा ते आम्हाला. आणि हे लोक तर डायरेक्ट चालू ट्रेन मध्ये उड्या मारले ना. मरता मरता वाचलं ना दादा. हे पोचलं ना रे बाबा पंजाब मध्ये भटिंडात. आणि हे जेवढी पोट्टे दिसते ना सगळे आर्चरी साठी आले बरं. आणि लिफ्ट एवढी फुल झाली होती तुम्हाला काय सांगू. एका काम झालं ना. आम्हाला घ्यायला येते ना युनिव्हर्सिटीची बसेस. आणि भटिंड्यात जसा पाय टाकला तसा हे खतरनाक लोक पंजाब मध्ये आलं. पंजाबची लस्सी पराठे खाल्ले नाही असं होऊ शकते का. एकदम खतरनाक चोरपले ना तुमच्या भावानं. बस पकडून गुरुकाशी युनिव्हर्सिटी मध्ये. हा होता पंजाब सीचा पार्ट 1. सोमवार काय झालं तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी टट्टन बब्बाय नाथ करती का. मेरी पकड़ देख कल से बकचोदी नहीं करी मेरी स्ट्रगल देख.